श्रीमान योगी भाग 3 कथा 22। सायंकाळच्या वेळी राजे सरळ कोठीत आल्याचे पाहून साऱ्यांना आश्चर्य वाटले. जिजाबाई कोठीत पाटावर बसल्या होत्या. दासी शिदा काढत होत्या. राजे येताच पुतळाबाई सोयराबाई पदरसावरून उभ्या राहिल्या. दासी परिवार अंग चोरून कोपऱ्यापाशी भिडला. राजे सुद्धा क्षणभर घोटाळले. जिजाबाईंनी विचारले, राजे कोठीपर्यंत सरळ मातकड काय बेत धरली? राजे म्हणाले, मासाहेब आपण जरा आत याल तर सर्व सांगता येईल. तुम्ही चला, आम्ही एवढ्यात येतो. राजे वळले. जिजाबाईंच्या महाली राजे एरझाऱ्या घालत होते. प्रत्येक क्षण त्यांना मोठा वाटत होता. वारंवार ते दरवाजाकडे पाहत होते. जिजाबाई आत येताच राजांनी त्यांचे दोन्ही खांदे पकडले. जिजाबाई पाहत होत्या. राजांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडत होता. जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, अरे झालंय काय तुला? मासाहेब, केवढा आनंद, केवढं समाधान वाटतंय आज. आज महाराज साहेबांचं विजापूरहून पत्र आलंय. खरं? हो मासाहेब, आनंदाची बातमी आणली तर खुशाली मिळते. त्यात ती खुशाली कमी पडावी अशी बातमी आम्ही सांगणार आहोत. सांग ना ती. मग मागेल ते द्यायला हवं. राजा, अरे जीव सुद्धा माझा राहिला नाही, तुला मी काय देणार? मासाहेब, महाराज साहेब आम्हाला भेटायला येणार आहेत. मी सांगितलं तर खरं वाटेल तुम्हाला? चल, उगीच भलती थट्टा कसली करतोस? थट्टा नाही मासाहेब, अगदी खरं आहे. आम्ही आदिलशाहीशी केलेला करार आणि आमची वाढती सत्ता लक्षात घेऊन आदिलशाहीत महाराज साहेबांना तीर्थयात्रेची आमच्या भेटीची परवानगी दिली आहे. एवढंच नव्हे तर महाराज साहेब तुळजापूरला देवी दर्शनाला येऊन थडकले. देवी दर्शन? पण खानानं? राजे परत हसले. एक वेगळा अभिमान त्यांच्या मुखावर उमटला. मासाहेब, आमचे तुळजापूरचे भुके इतर कशात हुशार नसले तरी देवी रक्षणात तरबेज आहेत. त्यांनी आपल्या कृतीनं कदमांच्या घराण्याचं नाव वाढवलं. काय केलं त्यांनी? जिजाबाईंनी उत्सुकतेने विचारले. काय केलं नाही ते विचारा. त्यांनी आमची इज्जत, प्रतिष्ठा, आमचे कुलदैवत राखले, जपलं. मासाहेब, तुकाईची मूर्ती चल आहे. तेव्हा खान तुळजापूरला आला तेव्हा कदमानी मूर्ती लपवली आणि त्या जागी दुसरीच मूर्ती ठेवली. जिजाबाई ते ऐकून आनंदल्या. राजे, अशा माणसांचं कौतुक व्हायला हवं. जरूर होईल मासाहेब, संधी मिळताच आम्ही त्यांचं कौतुक जरूर करू. जिजाबाईंनी उत्सुकतेने विचारले, पण राजे स्वारी केव्हा येणार? पंढरपूर करून जेजुरीवरून महाराज साहेब येतील असं वाटतं. पण शास्ता खान तो पुण्यात तळ देऊन आहे ना? त्याची चिंता करू नका. महाराज साहेब भेट घेऊन परत जाईल. तो शास्ता खानाला आम्ही झुलवत ठेवू. त्यासाठी हवं ते कबूल करू. आणि जरी शास्ता खानाला महाराज साहेबांची वर्दी लागली तरी तो काही करणार नाही. शहाजहानच्या कारकिर्दीत महाराजा शहाजी राजांनी गाजवलेले पराक्रम, दक्षिणेतली त्यांची वाढती सत्ता हे सर्व तो जाणून आहे. तू करशील बाबा, तुला सारं जमत, जिजाबाई म्हणाली. फारच क्वचित जिजाबाई एकेरी नावाने राजांच्या बरोबर बोलत असत. अत्यानंद झाल्याखेरीज ते शब्द उमटत नसत. राजाने भराभर हुकूम सोडायला सुरुवात केली. राजगडची सदर रंगवायला सुरुवात केली. सर्व वाडा, सारे चौक, बागा, बुरुजांच्या तोफा, ढालाईदांचे कपडे, बारीक सारीक साऱ्या गोष्टी राजांच्या नजरेत येत होत्या. पेशवे, डबेरामात्य सर्वांना नाना हुकूम सुटत होते. जिजाबाई सामानांच्या याद्या फडात पाठवित होत्या. सर्वांची नजर शहाजी राजांच्या आगमनाकडे लागली होती. जिजाबाईंचा आनंद मनात सामावला जात नव्हता. आज जवळजवळ 20 वर्षानंतर स्वारींचे पाय दिसणार होते. नशिबाने घडत असणाऱ्या भेटीत काही न्यून राहू नये म्हणून त्यांनी शास्त्रांना बोलवून घेतले. शास्त्र निर्णय असा निघाला, इतक्या वर्षांनी घडणारी भेट सरळ होऊ नये. ती देवस्थानाच्या जागी व्हावी. प्रथम दर्शन तुपाच्या प्रतिबिंबाने घडावे. राजांना ते समजतात राजाने जेजुरीच्या देवळात भेट घेण्याचे निश्चित केले. सखुबाई, महाजी, बाबाजी या साऱ्या मंडळींना अगत्याने गडावर येण्यासाठी बोलावणे पाठवले. कान्होजी जेद्यांचा आनंद तर मनात मावत नव्हता. शहाजी राजांचे ते खास सरदार बातमी समजता ते गडावर हजर झाले. राजांनी खास अश्वपथक निवडले. कान्होजी, येसाजी, तानाजी ही सारी निवडक माणसे घेऊन पेशवे मोरपंत खास अश्वपथकासह शहाजी राजांना गाठण्यासाठी पंढरपूरला निघाले. शास्ताखानावर वाटाघाटी करण्यासाठी डबीर वारंवार पुण्याला जात होते. राजे नरमाईची, नम्रतेची पत्रे पाठवित होते. प्रत्येक भेटीबरोबर खानासाठी भारी वस्त्रे, अलंकार पाठवले जात होते. आपल्या अवाढव्य फौजेने शिवाजी नमला आहे असा अर्थ खानाने करून घेतला होता. ज्या पद्धतीने शिवाजी आदिलशाहीशी वागत होता तसा आजवर मोगलांशी वागलेला नव्हता. भारताच्या सम्राटांशी वागणं थोडं निराळच असणार
अशी आलमगीर पासून सर्वांची समजूत होती. राजाने तेच धोरण चालू ठेवले होते. राजे जेजुरीला गेले. मंदिरापासून पायथ्यापर्यंत राजांची नजर फिरली. राजांनी पायथ्यावरच्या माळावर जागा निवडली. भव्य शामियाना उभा करण्याची आज्ञा दिली. शहाजीराजांनी पंढरपूर सोडल्याची बातमी गडावर येऊन पोहोचली. राजांचे शेकडो नजरबाज पुण्यापासून जेजुरीपर्यंत पेरले गेले होते. नेताजी पालकरांना आज्ञा दिल्या गेल्या होत्या. जेजुरीच्या आसपासच्या मुलकात भेटीच्या आदल्या दिवशी आपल्या 8 जणांची घोडदळ घेऊन हजर राहण्याचा राजाने हुकूम सोडला होता. राजे रात्री महालात गेले. पलंगावर पडून ते विचार करत होते. त्यांना बंगळूरच्या किल्ल्यात वाड्याच्या दरवाजाशी उभे असलेले शहाजीराजे अस्पष्ट आठवत होते. अनेक दुसर आठवणींची गल्लत होत होती. सोयराबाई महालात आल्या तरी त्यांची चाहूल राजांना लागली नाही. सोयराबाई म्हणाल्या, कसला विचार चालला एवढा? राजाने सोयराबाईंच्याकडे पाहिले. हसत राजे म्हणाले, 20 वर्षापूर्वीचा काळ आठवत होतो आम्ही. त्यावेळी काय घडलं? खुद्द आमच्याच आठवणी दुधी बनल्यात. तो तुम्हाला आठवणार कसं? कसल्या आठवणी? कसल्या? आम्हाला पहिलं पितृदर्शन घडलं ते तिथंच त्यांच्या हौसेसाठी आपला विवाह झाला. तरी मी नशीबवान. का? लहानपणीच घरदार सुटलं, माहेर पारखं झालं. आठवणींचा आम्हाला त्रास नाही. साऱ्याच आठवणी त्रासदायक असतात असं थोडंच, काही सुखाच्याही असतात. आमच्या नशिबी तसल्या आठवणी नाही. राणी साहेब, असं म्हणत जाऊ नका. नाही म्हटलं की नाहीच होतं. नेहमी माणसानं आहे म्हणावं. पण असलं तर ना. नसलं तरी आपोआप येईल. बरं बाई, आहे. सोयराबाई हसून म्हणाल्या. इतका मनाचा हळवेपणा राजांच्या ठिकाणी फारच क्वचित दिसून येईल. चांगला मुहूर्त पाहून राजगडाहून मेणे हलले. राजे आपल्या अश्वपथकासह बाहेर पडले. जेजुरीची वाट फार दूरची वाटत होती. एवढी साऱ्यांची मने उतावीळ झाली होती. जेजुरीचे सारे रूप पालटत होते. खुरट्या हिरव्या गवताने जेजुरीचा कातळ शोभिवंत दिसत होता. मंदिराच्या तटापर्यंत चढलेल्या काळ्या भोर पायऱ्या एकदम डोळ्यात भरत होत्या. गडाच्या पायथ्याशी शेकडो पाली, डेरे, शामियाने उभे केले होते. छावणीच्या मध्यभागी असलेला सुवर्ण कळसाचा डेरा खास होता. भगवा ध्वज त्यावर डौलाने फडकत होता. राजाने खंडोबाची यथासांग पूजा केली. दानधर्म केला. शहाजीराजांच्या आगमनाची वार्ता येतात सारे मंदिरात आले. शहाजीराजे आपल्या 1000 घोडदळासह राजांनी पाठवलेल्या अश्वपथकासह जेजुरीकडे येत होते. जेजुरीच्या पायथ्याशी राजे पायउतार झाले. शहाजीराजांच्या बरोबर मोरोपंत, कान्होजी ही मंडळी होती. शहाजीराजांच्या स्वागतासाठी माणकोजी, दहातोंडे, अमात्य, डबीर व इतर सरदार मंडळी पायथ्याशी उभी होती. अदबीने सारे पुढे झाले. माणकोजीने शहाजीराजांचे पाय धरले. शहाजीराजांनी माणकोजींना उठून मिठी मारली. भरल्या आवाजात शहाजीराजे म्हणाले, माणकोजी, भेट झाली, बरं वाटलं. माणकोजी म्हणाले, चला व महाराज. क्षणभर शहाजीराजे बेचैन झाले. म्हणाले, तुम्ही सर्व आलात तर राजे सामोरे आले नाहीत. क्षमा असावी महाराज, पण द्वादशी नंतर ही भेट घडत आहे. एकदम सामोरे येऊ नये असा धर्मसंकेत. त्यामुळे असं शहाजीराजे म्हणाले, चला, आम्ही राजांना भेटायला उतावीळ आहोत. शहाजीराजे सर्वांसह मंदिराच्या पायऱ्या चढले. शहाजीराजांनी मंदिराच्या बाहेर पाय धुतले आणि ते मंदिरात प्रवेश करते झाले. देवदर्शन आटोपून शहाजीराजे चौक आवारात आले. त्या चौकात एक भली मोठी रौप्य परात ठेवली होती. तिच्या बाजूने पणत्यांची माळ ठेवत होती. शहाजीराजे परातीवर वाकले. तूप निश्चल होते. शहाजीराजे पाहत होते. परातीतील तुपात 4 चेहरे दिसत होते. तो उमदा पुरुष कोण? आपलीच 2 प्रतिबिंब तर पाहत नाही ना, असे शहाजीराजांना वाटले. लक्ष वेधले मधल्या प्रतिमेकडे. तेच धारदार नाक, तेच रुंद कपाळ आणि तेच बोलती डोळे. आणि कडेवर कोण आहे? छोटे युवराज. आणि ही आमची सुनबाई वाटते. सारेच चेहरे हसरे बनले होते. घाटांचा आवाज उमटत होता. माणकोजी, कान्होजींचे डोळे समाधानाने भरून आले होते. शहाजीराजे उभे राहिले. शहाजीराजांनी 60ची उंमर ओलांडली होती. वार्धक्याची छटा पिकल्या केसात व्यक्त होत होती. पण रुबाब तोच होता. तोच देखणेपणा होता. शहाजीराजांनी मान वर केली. समोर शिवाजीराजे उभे होते. डोक्याला जिरेटोप होता. कानात चौकडा डुलत होता. हनुवटीवरची भरदार काळीभोर दाढी चेहऱ्याच्या रुबाबात भर घालत होती. शहाजीराजांना आपल्या तरुणपणीची प्रतिमा आठवली. त्यांचे श्वास ते रूप पाहताच कोंडले गेले. शिवाजीराजे धीमी पावले टाकत सामोरे गेले. नजीक जाऊन ते गुडघ्यावर वाकले. आपले दोन्ही हात शहाजीराजांच्या पायाच्या दोन्ही बाजूला टेकून शिवाजीराजांनी आपले मस्तक महाराज साहेबांच्या पायावर ठेवले.
थरथरत्या हाताने शहाजीराजांनी शिवबाला उठवले, मिठीत घेतले. राजांच्या पाठीवर ते मायेचे हात फिरत होते, पण शहाजीराजांच्या तोंडून शब्द उमटत नव्हता. मिठी सैल होत नव्हती. स्वतःला सावरून घेत आनंदाश्रू पाजरत असता शहाजीराजे म्हणाले, राजे, मोठे झालात, कर्तृत्ववान झालात, पण लहानपणीची सवय सुटत नाही. साऱ्यांच्या भेटी झाल्या. सारे आनंदाने मंदिर उतरू लागले. शहाजीराजे डेऱ्यात येऊन बसले. जिजाबाई, सोयराबाई, पुतळाबाई वगैरे राणीवसा अदबीने उभा होते. शिवाजीराजे समोर उभे होते. शंभूबाळ आपल्या आजोबांच्या मांडीवर बसून साऱ्यांच्याकडे रिठाईने पाहत. शहाजीराजाने विचारले, सुनबाई, ओळख आहे का? सोयराबाई लाजल्या. शहाजीराजे म्हणाले, एवढं लाजायला नको. लग्नात रडू लागलीस तर कडेवर घेऊन समजूत काढेपर्यंत पुरे वाट झाली. सारे हसले. राजे म्हणाले, आपण थोडा वेळ विश्रांती घ्यावी. आज्ञा झाली की हजर होऊ. राजाने सोयराबाईंच्याकडे पाहिले आणि शंभूबाळाला घेतले. राजांच्या पाठोपाठ राणी बसा बाहेर पडला. डेऱ्यात फक्त शहाजीराजे आणि जिजाबाई होत्या. शहाजीराजे म्हणाले, राणी साहेब. जी. शहाजीराजे उठले. एरझाऱ्या घालू लागले. दोन्ही हात पाठीशी बांधले होते. मानेवर केस रोळत होते. काय बोलावे, कसे बोलावे हे त्यांना कळत नव्हते. कोणत्याही बिकट प्रसंगात न गोंधळणारे फर्जंद शहाजीराजे पुरे बेचैन झाले होते. चालता चालता ते एकदम थांबले. गर्दन वळत ते म्हणाले, राणी साहेब. जी. आज आपल्या समोर आम्ही शर्मिंदे आहोत. तुमच्या समोर उभे राहायला आम्हाला हिंमत पुरत नाही. जिजाबाईंनी आपली नजर वर केली. शहाजीराजे व्यथित झाले होते. शहाजीराजे म्हणाले, आठवतं, जेव्हा बंगळुराहून यायला निघाला तेव्हा तुम्ही थोरल्या संभाजीराजांना 4 दिवस घेऊन जातो म्हणाला. तेव्हा मारे एटीने आम्ही म्हणालो, आम्ही संभाजीराजांना वाढवतो, तुम्ही शिवाजीराजांना तयार करा. पाहू कोण तयार होतं. शहाजीराजे अडखळले. त्याने आवंडा गिळला. कष्टाने अश्रू आवळत ते म्हणाले, राणी साहेब, एकाकी असताही स्त्रीत्वाच्या दुबळ्या हाताने तुम्ही शिवाजीराजांना पोलादी पुरुष म्हणा. थोर पराक्रम त्यांच्याकडून करून दाखवला. पण आमच्या पोलादी छत्राखाली आम्ही शंभूबाळाचं रक्षण करू शकलो नाही. त्याची खंत मनाला जाळते आहे. मी काय करणार होते? जे झालं ते दैवाने झाले. आपले आशीर्वाद होते म्हणूनच राजे एवढे करू शकते. असं समजता हा तुमचा मोठेपणा. राजांना आम्ही कसली मदत केली. त्यांनी मात्र आम्हाला कठीण प्रसंगातून सोडून घेतले आणि आम्ही तोहमत येतो असे वाटताच आदिलशाही इतराजीला घाबरून राजांची जबाबदारी सफाई उडवून टाकली. उलटणाऱ्या दिवसाबरोबर ते शल्य मनाला जाळत होतं. म्हणूनच आम्ही येण्याची उतावीळ केली. रात्री देवळाच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पायऱ्यांवर आणि दोहो बाजूंच्या दीपमाळांवर दीप वाजळले होते. लक्ष ज्योतींची शांत उतरंड वाऱ्यावर थरथरत होती. 2 दिवस जेजुरीला राहून शिवाजीराजाने मुक्काम हलवला. शहाजीराजांच्या सह ते राजगडावर आले. राजगडाच्या पायथ्याशी शृंगारलेली पालखी होती. पालखीच्या दोन्ही मुखांना सुवर्णाचे रत्नजडित हत्तीचे मुखवटे बसवले होते. पालखी कीन खाफी बैठकीने आणि जरीगोंड्यानी सजली होती. राजाने शहाजीराजांना पालखीत बसण्याची विनंती केली. शहाजीराजे पालखीत बसले. शहाजीराजांनी काढलेले जोडे घेऊन अनवाणी पायांनी राजे पालखीमागून जात होते. पालखीने प्रवेश करताच गडाच्या दरवाजावर नगारा चढत होता. पालखी मागून सारे जात होते. शहाजीराजांना सन्मानाने घेऊन येऊन राजांनी त्यांना सुशोभित सदरेवर बसवले. राजांच्या काकीतले जोडे पाहता शहाजीराजे म्हणाले, राजे, आमचे जोडे आपल्या पायात शोधतील अशी कीर्ती मिळवली. ते जोडे खाली ठेवा. शिवाजीराजांनी साऱ्या मंत्रिमंडळाशी शहाजीराजांचा परिचय करून दिला. रात्री भोजनाची पंगत सजली. सुवर्ण ताटाभोवती सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. नातवाला घेऊन शहाजीराजे सुवर्ण फुलाने सजलेल्या चांदीच्या पाटावर बसले. राजे अदबीने पुढे झाले. त्यांनी अदबीने शहाजीराजांच्या मनगटावर मोगरीचा गजरा बांधला आणि तो बांधित असताच राजांचे अश्रू शहाजीराजांच्या मनगटावर पडले. शहाजीराजे उद्गारले, राजे, तुमच्या डोळ्यात अश्रू? राजे म्हणाले, आमच्या कुंडाईमुळे आपणास बंदिवास घडला. या बालशाही हातात बेड्या पडल्या. राजे, असं बोलू नका. जे आम्हाला जमलं नाही ते आपण करून दाखवलं. मोगलाई आणि आदिलशाही यांशी झुंज करून थोर पराक्रम केला. तुमच्या पराक्रमाने आम्ही धन्य झालो. हातीच्या बेड्या सुद्धा आम्हाला या फुलांनी इतक्याच हलक्या वाटल्या. राजे, त्यासाठी इतके कष्टी होऊ नका. संभाजीराजांनी ताटात हात घातलेला पाहून ते म्हणाले, पाहिलं, आमचे शंभूबाळ देखील उतावीळ झाले आहेत. कसं तुम्ही?
पंगत बसली. समाधानाने जेवणाऱ्या शहाजीराजांना पाहून जिजाबाई तृप्त झाल्या. सोयराबाई पुतळाबाई हा राणीवसा वाढायला सिद्ध झाला होता. नवे नवे पदार्थ मुतपाक खाण्यातून येत होते. शेवटी शहाजीराजे म्हणाले, राजे, या सुनांच्यामुळे भारी संकटात पडलोया. काय झालं? काय झालं? शहाजीराजे हसत म्हणाले, येणारी आमची प्रत्येक सुनबाई आतून नवीन चीज घेऊन येते. नाही म्हणता येत नाही. आता 70च्या घरात उमर आली, एवढं पचायचं कसं? तेव्हा तुम्हीच आम्हाला या हसीन आफत मधून मोकळे करा. शहाजीराजांचे ते बोल ऐकता सारी पंगत हसली. राजे शहाजीराजांना आपला गड दप्तराची व्यवस्था सारे दाखवत होते. माणकोजी कान्होजी राजांचे पराक्रम ऐकवत होते. सर्व पाहून शहाजीराजे तृप्त झाले होते. शहाजीराजांसाठी राजांनी सर्वत्र शिकार भालदार सोडले होते. नित्य नवी शिकार गडावर येत होती. एकदा जेवत असता शहाजीराजांनी विचारले, राजे, केव्हा शिकारीला जाता की नाही? राजे शरमले. ते म्हणाले, इच्छा आहे, पण उसंतच मिळत नाही. खरं आहे, शहाजीराजे म्हणाले, पण आम्हाला मृगईची भारी हौस आहे. आता सारी हौस सुटली आहे, पण अजूनही वाटतं. काय महाराज? एखाद्या भल्या जंगी डुकराची वर्दी यावी, घोड्यावरून भाल्याने शिकार करावी. त्या शिकारीला मात्र आमच्या जवळ कंटाळा नाही, थकवा नाही, वयाचा हिशेब तिथे आठवतच नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.